नांदेड दक्षिणचा आमदार असताना किवळा प्रकल्पाला मंजुरी आणून दिली होती। त्यामुळे हा प्रकल्प गतवर्षी पूर्ण झालाय। यावर्षी जलसंपदा विभागाने तलावात पाणी साठवण करावे, साठवलेले पाणी महानगरपालिकेने नांदेडकरांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना निवेदन दिल्याचंही आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय। नांदेड शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असणारे किवळा साठवण तलाव हे नव्याने आता वापरण्यासाठी तयार झाले। जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाने याची पाहणी करावी। हे तलाव आता 100% पूर्णत्वास आले आहे। 2009 मध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून किवळा साठवण तलाव मंजूर केला होता। याचा सर्वाधिक फायदा नांदेड शहराला होणार असल्याचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी सांगितलंय। महानगरपालिकेचा महापौर असताना नांदेड शहराच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जात असताना आणि द्रुतगतीच्या प्रोजेक्टमध्ये नांदेड वॉटर सप्लायला पाणी पुरवठा करणारा एखादा तलाव व्हावा ही इच्छा होती। सुदैवानं 2009 मध्ये मी आमदार झालो आणि 2010 मध्ये किवळा तलाव हा बाबुळगावमध्ये आहे, नांदेड मतदारसंघाच्या हद्दीमध्ये आहे आणि म्हणून तिथं एका तलावाची मान्यता करण्याकरता सरकारकडे प्रयत्न केले। 2010 मध्ये आमच्या सुदैवानं नांदेड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं पूरक असलेला मोठा सिंचन तलाव किवळा तलावाच्या नावानं 2010 मध्ये याला मंजुरी मिळाली आणि मी आमदार असताना त्याचं टेंडर सुद्धा झालं। शेतकऱ्यांचा सर्वांचा विरोध असताना त्यांचे पैसे देणं, टेंडरचे पैसे काढणं याला खूप विलंब झाला। परंतु आज मला आनंद आहे की 2010 मध्ये मिळालेल्या या मंजूर तलावाला 2024 मध्ये या तलाव पूर्ण झाल्याचं इरिगेशन खात्यानं जाहीर केलं आणि माझी अशी इच्छा आहे की ज्या उद्देशानं या तलावाची निर्मिती झाली तो उद्देश म्हणजे नांदेड वॉटर सप्लाय स्कीमला याचा फायदा झाला पाहिजे। नांदेड शहराचा पूर्ण पाणी पुरवठा यामध्ये त्यांना याचा मदत मिळाली पाहिजे। या तलावाची क्षमता जी आहे की नांदेड शहराला अर्धा पाणी पुरवठा पुरेल एवढी मोठी क्षमता या तलावामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या या सीझनमध्ये या तलावाला कुठलेही कॅचमेंट एरिया नाही, वाहणारं पाणी याच्यात येत नाही, ते इरिगेशनच्या माध्यमातून तलावाच्या विष्णुपुरी तलावावरून जाणाऱ्या कॅनलमधून पंपिंगद्वारे हा तलाव भरून घेण्याची ही योजना आहे। माझी विनंती आहे की 2024 मध्ये या तलावात पूर्ण झाल्याचं पत्रक सरकारनं जाहीर केलं। 2025 मध्ये हा तलाव पूर्ण भरला पाहिजे आणि महानगरपालिकेला गेली 2 वर्षापासून प्रयत्न करून यावरून पाणी उचलण्याची क्षमता असलेलं वॉटर सप्लाय स्कीम ही मंजूर झालेली आहे। या मंजूर झालेल्या स्कीमच्या माध्यमातून यावर्षी नांदेड शहराला यामधून पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व नेते मंडळीच्या विनंती करून कॉर्पोरेशन असेल, सिंचन क्षेत्रातले अधिकारी असतील, या सर्वांनी या तलावामधून यावर्षी शहराला पाणी पुरवठा सुरू व्हावा अशी माझी इच्छा आहे। मोटारी पूर्णपणे चालू नाहीत, विष्णुपुरीचं लाईट बिल थकल्यामुळं कधी कधी बंद होतं। माननीय मंत्री महोदयांना, सेक्रेटरीना विनंती करून वीज बिल पूर्ण भरण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत। बऱ्याच मोटारी बंद आहेत, पण ज्या काही चालू आहेत त्यांच्या माध्यमातून ताबडतोब हा तलाव भरून घेतला पाहिजे अशी विनंती माझी सिंचन क्षेत्राच्या सर्व अधिकाऱ्यांना, मंत्री महोदयांना विनंती केली, त्यांनी ती मान्य केली। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुराचं पाणी वाहून जाणारं पाणी ताबडतोब तलाव भरला पाहिजे। महापालिकेनं ताबडतोब आपली स्कीम पूर्णतः चालू करून नांदेड शहराला यावर्षी पाणी पुरवठा या माध्यमातून झाला पाहिजे, जेणेकरून नांदेडकरांचं फार दिवसाचं स्वप्न पुरं होईल असं मला वाटतं।
रस्ता बंधारा ठीक आहे. पाणी सुद्धा आपल्या तिथे लागतं. या पाण्याची पुढे गरज लागणार आहे का? या पाण्याची यामधून या बंधाऱ्यातून पाणी घेतल्याच्या नंतर उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीकरता जे आपण देऊ शकत नाही ते पाणी देऊ शकणार आहोत असं मला वाटतं. आणि म्हणून हे पाणी उचलल्या गेलं तर विष्णुपुरीमध्ये जे पाणी शिल्लक राहणार आहे, अंतापूरमध्ये जे राहणार आहे, या दोन्ही मधलं पाणी शेतकऱ्यांना उपयोगी होणार आहे अशी कल्पना आहे. शंकरराव चव्हाणांची नाही, जबाबदार तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो, यांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चित स्वरूपात कुठल्याही हाताच्या बाहेरचं काम नाही. निश्चित स्वरूपात माझी सर्वांना विनंती आहे की एक चांगल्या दृष्टीनं नांदेड शहराच्या नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी असलेला हा प्रकल्प आहे. हा चालू झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सुद्धा उरलेलं पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर्वांच्या सुदैवानं हा प्रकल्प लवकर चालू झाला पाहिजे. वॉटर सप्लाय स्कीमला पाणी उचल आणि या तलावाचं महत्त्व असं आहे की अत्यंत शुद्ध पाणी या तलावात राहणार. कुठलाही नाला नाही याला, कुठली नदी याच्यामध्ये नसल्यामुळं की अत्यंत शुद्ध प्रमाणात असलेलं पाणी शहराला मिळणार. महापालिकेसोबत आपली काय काय चर्चा? महापालिकेसोबत त्याचं टेंडरिंग झालेलं आहे, त्याचा पाठपुरावा आहे. महापालिकेला कमिशनरला मी गेल्या हप्त्यामध्ये भेटलो. कलेक्टरना 2 दिवस झाले भेटायचा प्रयत्न आहे की ताबडतोब सर्व समावेशक की इरिगेशन कॉर्पोरेशन नेते सर्वच्या याच्यामध्ये बैठक लावून या कामाला जेवढी जलद गतीनं आपण काम करू निश्चित स्वरूपात याच्यामध्ये आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल. महानगरपालिकेला त्या ठिकाणी आता 20 एकर जागा शिल्लक आहे. आपण 42 एकर जागा जमीन घेतलेली आहे. त्यामध्ये 20 एकरमध्ये कुठलाही पार्क असो, नांदेड शहराला कुठलंही गार्डन नाही, कुठलीही व्यवस्था नाही. नागरिकांची अपेक्षा आहे कॉर्पोरेशन करून, नेते मंडळी करून की आम्हाला कुठेतरी खुल्या भागामध्ये खुल्या प्रमाणात फिरायला कुठेतरी जाण्याकरता जागा पाहिजे. तर निश्चित स्वरूपात 20 एकरमध्ये ते आपण उभं करू शकतो आणि माझाही पाठपुरावा आहे.